मराठा समन्वयक वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांनी पोलिसांची नोटीसीविरोधात वीरेंद्र पवार उच्च न्यायालयात जाणार आहेत। मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, काय सांगाल अधिकची माहिती? अगदी बरोबर तेजल, बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते लोणावळ्यामध्ये आता आलेले आहेत। आझाद मैदान या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करिता ते मुंबईमध्ये धडकणार होते, अशी एक माहिती आपल्याला सगळ्यांनाच महाराष्ट्राला आहे। आणि त्याच अनुषंगाने वीरेंद्र पवार जे आहेत ते आझाद मैदान या ठिकाणी व्यासपीठाची उभारणी करण्यासाठी गेले होते। त्यावेळेस मुंबई पोलिसांनी जे आहे त्यांना नोटीस बजावली होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा जी आहे नकारली आहे, या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू नाही शकत आणि पर्यायी मार्ग नवी मुंबई खारघर सेक्टर 19 चा देण्यात आला आहे त्यांना। आणि त्याच विरोधात वीरेंद्र पवार आणि त्यांचे साथीदार जे आहेत ते आता हायकोर्टामध्ये जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि सोबतच त्या पत्राला देखील उत्तर ते तिथे देणार आहेत। जी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या माहितीबद्दल।